तालुक्यातील तीर्थक्षेत्र वडेल येथे बागडे परिवाराच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री गुरुदेव दत्त मंदिर व नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भव्य आणि भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली। दिनांक 20 ते 25 मार्च 2026 दरम्यान हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा, कलशारोहण व पूजाविधी आयोजित करण्यात आले होते। बागडे परिवाराने स्वखर्चाने उभारलेल्या श्री गुरुदेव दत्त मंदिराचे भव्य कलशारोहण करण्यात आले। प्राणप्रतिष्ठा विधी संत महाराजांच्या शुभ हस्ते पार पडला। परमपूज्य अनेकरूपी महाराज बिलमाळ तुलसीगड यांच्या हस्ते मुख्य विधी संपन्न झाला। तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील गुरुजींना आमंत्रित करण्यात आले होते। पुरोहित गणेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जोडप्यांच्या हस्ते धार्मिक विधी व कलशपूजन पार पडले। या सोहळ्यास पंचक्रोशीतील वडेल, अजम, काष्टी, दाभली, दावळगाव, वडनेर, काकुर्डी, मालेगाव, सातवाडी, दाभाडी, बोरदड, टिप्पे आदी गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान हरिभक्त परायण अमृतकर महाराज जोशी यांच्या कीर्तन सेवेचा लाभ भाविकांनी घेतला। दिनांक 24 मार्च रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत झालेल्या कीर्तनाने परिसर भक्तिमय झाला। तसेच हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज मणिपुत्र कोपरगाव यांचेही मार्गदर्शन लाभले। तिसऱ्या दिवशी परमपूज्य अनेकरूपी महाराज यांच्या हस्ते महाआरती व मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी पार पडला। त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीदरम्यान महिलांनी प्रत्येक गल्लीमध्ये सडा रांगोळी करून स्वागत केले। रामधुनाच्या गजरात व आतिषबाजीच्या रोषणाईत सोहळा अधिकच आकर्षक ठरला। कार्यक्रमादरम्यान आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। एकूणच वडेल येथील हा प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि ग्रामयुक्तेचे उत्कृष्ट उदाहरण ठरला।